नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? राईड विथ ऋषी या यूट्यूब चॅनलवरती हा कोकणचा वाटाड्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आज आपण आतापर्यंत ही पारंपरिक मासेमारी पाहिली. चला तर मंडळी, आज काही वेगळं पाहूया. आज आपण जाणार आहोत समुद्रात मासेमारी करायला बोटीतून. मग चला तर मंडळी, या खोल समुद्रात जाऊन मासेमारी कशा प्रकारे करतात, कशा प्रकारे जाळी टाकतात आणि कोणकोणत्या प्रकारचे नवीन मासे या जाळ्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतात ते आपण प्रत्यक्षात पाहूया आणि या प्रवासाला आता सुरुवात करूया. मंडळी, याच बोटीतून आता आपल्याला सफारी करायची आहे. समोरचा सनसेट. आपल्या सोबत आहेत आपले गणेश दादा इकडे आणि समोर आहेत मनीष दादा. यांच्यामुळे आज आपल्याला मासेमारी पाहायला भेटणार आहे. चला तर मंडळी, वेळ वाया न घालवता आमच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. समोर होडी जाताना आपल्याला पाहायला भेटत आहे. शर्यत लागलेली आहे 2 होड्यांची. आणि हा आपला सिंधुदुर्ग किल्ला समोरच. लाटांचं पाणी कसं उडताना आपल्याला पाहायला भेटत आहे बोटीचं. ही पहा, समोरची होडी आपल्या जवळ आलेली आहे नजीक. आणि हा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग किल्ला. आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या आजूबाजूला काही खडका भाग आपल्याला पाहायला भेटत आहे. आता आपली होडी थोडी खडका भागात आलेली आहे आणि या खडका भागातून होडी बाहेर काढणं म्हणजे आपल्याला अनुभव पाहिजे तिथल्या भागाचा.
हा पहा किल्ल्यावर जाणारा रस्ता आणि हे काही पर्यटक इथे आपल्याला पाहायला भेटतील. किल्ला पाहायला आलेले. आणि समोरच आपल्याला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्तंभ झूम करूया. हे पहा आपल्या व्हिडिओवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. हे पहा पाणी काय मस्त बाकी फवारा मारत आहे होडीने. आपली बोट भारी हालत आहे, वर खाली उड्या मारते. एकच राजे छत्रपती माझे. असे शांत मध्ये दिसत आहेत पहा समोर. बोट एकदम जोरदार हालत असल्यामुळे आपला कॅमेरा हालत आहे थोडा. वाव समोरच आता आपल्याला रॉक गार्डन पाहायला भेटेल. मस्तपैकी झाडांच्या नारळांच्या रांगा आपल्याला पाहायला भेटत आहे समोर. आणि आज बऱ्याच बोटी या मासेमारीसाठी निघालेल्या आहेत. हे बघा जेव्हा कोकण अपोलोचा असा मंडळी. हा समोर आता आपला रॉक गार्डनचा एरिया. अरे बापरे बापरे काय बोट भारी आली त्या.
पहा रॉक गार्डन समोर, थोडं झूम करून बघूया. पर्यटक बसलेले आपल्याला दिसत आहेत समोर रॉक गार्डनची मजा घेताना. एक साइडला सुवर्णकडा आपल्याला पाहायला भेटत आहे आणि एक साइडला कवडा पॉइंट समोर खूप लांब आहे. पाणी भरपूर उडत असल्यामुळे शूट करताना प्रॉब्लेम होत आहे. आणि हा समोर या साइडला चिवला बीच, रॉक गार्डनच्या थोडा असा पुढे आपल्याला पाहायला भेटेल. बारीक हा सुवर्णकडा आपण जरा झूम करून बघूया. त्याच्यावरही आपण एक कंटेंट वेगळा बनवूया. सुवर्णकडा सुवर्णकडा पहा, आपल्याला थोडा झूम करून पाहायला भेटेल. इथून समोर कोळंब बीच आणि त्याच्या बाजूलाच कोळंब बीच. तर मंडळी, या अशा कोकणच्या आपल्या निसर्गात सानिध्यात राहायला तुम्हाला कसं वाटतं हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हा कोकणचा असा आपल्या सुंदर निसर्ग पाहून तुम्हालाही काय वाटतं याच्यावरती कमेंट नक्की करा. मंडळी, परशुरामाच्या या पावनभूमीमध्ये हा आपला समुद्र जो कोकण दिसत आहे यावर तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. आता हा सुवर्णकडा आपला आपण थोडा जवळ का हे पहा, थोडा झूम करूया. आता हे पहा किती छान असं सुवर्णकडा दिसत आहे आपल्याला. त्या साईडला सर्जेकोट आणि पुढे तळाशीत. कोणाकोणाला माहिती याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला कवडा रॉक दाखवतो इथून बोटीतून. हे बघा, हा जो धक्का खडकाळ भाग जो आपल्याला पाहायला भेटत आहे सनसेटच्या खाली, जो सूर्य मावळताना जो खाली खडकाळ भाग दिसत आहे त्याला कवडा रॉक असं संबोधलं जातं, म्हणतात. हे पहा, कोळी बांधव जाळी टाकताना आपण पाहत आहोत समोर बोटीतून.
आता आपण कवडा रॉकच्या पण पुढे गेलो आहोत थोडा. हे पाहू शकता, ही पहा अजून एक होडी इथे जाळी टाकत आहे. काही सबस्क्रायबर आहेत आपल्याला हात दाखवताना पाहायला भेटला आहे. गोडबा कशी आपटत आहे, वर खाली पाणी उडतोय. साईडीन दाखवतो तुम्हाला. मंडळी, अशा निसर्गरम्य कोकणात कधी केलेली भटकंती एकदम अत्यंत रमणीय असते. हे तुम्ही या निसर्गाच्या सान्निध्यात राहिलात तर तुम्हाला ही देखील अनुभव असेल याचा. आता आपल्याला मासे कोणत्या भागात दिसतात याची देखरेख पाहणी चालू आहे. म्हणजे जे होडीवाले आहेत त्यांना बरोबर त्यांचा अंदाज असतो माशांचा घोळका कुठच्या दिशेला आहे, रांबून त्यांना बरोबर समजते. हे सर्व निरीक्षण चालू आहे. समोरही बऱ्याच होड्या आपल्याला मासेमारी करताना पाहायला भेटत आहेत. वाव, मस्त हा गोल्डन सनसेट, सोनेरी सूर्यकिरणे पाण्यावर तरंगताना आपल्याला पाहायला मिळेल. ते पहा. आता आपण समुद्राच्या एकदम मध्य ठिकाणी आलो आहोत, खोल भागामध्ये. विचार चाललाय जाळा कुठच्या साईडला टाकायचा. अरे आज बरेच मच्छीमार बांधव आले त्यामुळे त्याने जाळाव्या बऱ्याच ठिकाणी टाकलेला आहे. बोट बघा काय भारी आलता. आपण जाळी टाकायला सुरुवात केली आहे फिशिंग साठी. आता जाळी टाकत टाकत आपली होडी थोडी हळूहळू पाठी जाताना पाहायला भेटत आहे. हळूच साईडला बघूया. अरे एक दोन आपलं निशाण आता आपल्या जाळीचा पण सोडलेला आहे. पुढे जो झेंडा फडकतो आहे ते. चुकून आपल्याला समुद्री कासवी जर जाळ्यात अडकला तर पाहायला भेटेल आज. भेटतात कोणाकोणाला, आम्हाला नाही. बघूयाच. त्या दिवशी किती मेलेला असं मोठा कासव पडला होता.
चांगला होता एकदम कस. आमच्या भाषेत काय काय माशाला जेव्हा गमत नाही, हा सूर्य जेव्हा पाण्याखाली जातो ना, हा माशाला दिसायचं बंद होतो, त्यामुळे तो ओरडत होतो. म्हणजे हा सूर्य जेव्हा मावळतो तेव्हा माशांनाही त्या काळोखात आपली जाळी बी काय दिसत नाही. त्यावेळी हे मासे त्या काळोखात या जाळ्यामध्ये आपल्या फसतात. म्हणजे दिवसा जेव्हा ही मासे कमी भेटण्याची शक्यता असते आणि रात्रीची मासे जास्त प्रमाणात भेटू शकतात आपल्याला काळोखामुळे. जास्त करून संध्याकाळच्या तामशीला मासे भरपूर भेटतात. तर जास्ती करून आता तारली बांगडा यांचे प्रमाण जास्त असेल. आता जास्त करून बांगडा सापडायची शक्यता आहे. हे आता सध्या महिना हा बांगडा सापडतो. अच्छा. आपल्या मंडळी, आपल्या मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही, जास्त तारली आणि बांगड्याचे प्रमाण जास्त होते मासेपोटीतून. तर आज पाहूया कोणता आज मोठा मासा आपल्या नशिबात येतोय का वाघे वेगळी मोठी सापडते का वेगळी मासे. 2 महिन्याने आम्ही समुद्रात आलो आहोत. सुरमई विरमई सापडते का बघूया आज. पॉझिटिव्ह. हे पहा जाळे कसा पडताना आपल्याला सीन पाहायला भेटत आहे. वाव. मित्र, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. मासे भेटले तरी बांगडा विंगडे जास्त मोठ्या प्रमाणात भेटले. बघूया आज काय भेटतात. सुरमया भेटतात का बारक्या बारक्या का मोठ्या. बांगडे बिंगडे तर भेटलेच. अजून काही मोठा मासा आपल्या जाळीत सापडतोय का पाहूया आज. मंडळी, आपला मासे बाहेर येईपर्यंत आपला काळोख पडणार. तर बघा आताच काय तो नजारा पाहून घ्या. आपण किनाऱ्यावरच्या लाटा पाहिल्या आणि ह्या खोल समुद्रातील ह्या लाटांचा भाग बघासा आपल्याला लाटा वर खाली होताना आपल्याला पाहायला भेटत आहे. जाळा संपत आलेला आहे आपला आता. पहा समोरही एक झेंडा फडकताना आपल्याला पाहायला भेटत. तिथेही कोणीतरी जाळा टाकलेला आहे. पहा आपला जाळा टाकून झालेला आहे. आता पाहूया आपण या जाळीत आपल्याला कोणकोणते मासे पाहायला भेटतात ते. मोटार आता आपण बंद करूया आवाज थोडा. तर मंडळी, आता जाळा टाकून 1 तास झालेला आहे. आता आपण जाळा वडायला सुरुवात करूया. बघूया या जाळ्यात आता कोणकोणते मासे आपल्याला मोठ्या प्रमाणात भेटतात. अल्लाह मेहरबान तो बंदा पहलवान. कोणते मासे येतात ते. बांगड्याचं आगमन झालेलं आहे. हे बघा, माशांचं आगमन झालेलं आहे.
पहा फडफडणारे मासे पाहायला सुरुवात झालेली आहे आता. बांगड्याचं आगमन झालेलं आहे. बघूया. ताजे ताजे बांगडे पाहायला भेटतात. हे पहा बांगडे फडफडताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. खाली अजून मासे आपल्याला पाहायला भेटत आहेत. साईज जरा मोठी आहे. आता मोठ्या साईजचा बांगडा आपल्याला पाहायला भेटत आहे आता दादा. असा गर्दुल्ला आहे बघा. सध्या बांगड्याचं प्रमाण जास्त तिथेच आहे. मंडळी मासेमारी करतानाही अंगमेहनतही भरपूर मोठ्या प्रमाणात असते. या जाळे खेचताना तुम्ही याच्यावर अंदाज लावू शकता. आणि एवढी अंगमेहनत करूनही मासे कधी मोठ्या प्रमाणात कधी कमी प्रमाणात भेटतात. सगळे नशिबाचे खेळ. मंडळी हे बघा एक सुरमया सापडली आहे आपल्याला आता छोटी. हे पहा असे ठेवूया. ताजी ताजी सुरमय.
भारी. काय मग चाकार महिन्यानं बांगडे आहेत, बांगडे ताजे ताजे. तर लवकर मालवणात येवा. चला, बांगडे एकदम भारी भेटत आहेत. मोठी आली सुरमई. खायला मोठी सुरमई आलेली आहे पहा. जिवंत आहे ही पहा. काटे लागतील आपल्याला. मोबाईल बघा. होय होय. ही पहा मोठी सुरमई. आणि पहिली भेटलेली बारकी. चला चला लवकर लवकर कालवण करूचा माशांचा. पण पाण्याच्या मधोमध चारी साईडला असा काळोख आहे पूर्ण. काही बोटिंगच्या लाईटी आपल्याला फक्त चमकताना पाहायला भेटत आहेत. पहा इथे जाळं. बघा मासे येतात. तीन मासा म्हणजे आलेला आहे म्हणतात. बघूया कोणता आहे. सोडून दिलं. बघा थोडा वेगळा मासा फडफड करताना आपल्याला पायात भेटला आहे. सोडून द्यायला बारीक असल्यामुळे आपण सोडून द्यायला. आपण त्याला जीवनदान दिलं आपण त्याला. तुम्हाला जर त्याच्या माशाचं नाव माहिती असेल नक्की कमेंट करून सांगा. हे बघा बारीक माशांची रास आलेली आहे आता आपली. मधल्या जाळीपर्यंत आपण आलो आहोत. अजून एक सुरमई आपल्याला सापडली आहे समोर. आणि या दोन वरती आहेत.
जेलीफिश हे इथे वायर आहे ना. अरे हां, अरे जेलीफिश आला आहे बघा. या जेलीफिशमुळे खूप खाज उठायचा चान्सेस असतात अंगाला चिकटलं की. हे बघा जेलीफिश आपल्याला आपल्या जाळ्यात अडकलेला आहे. हा कोणता मासा? मोसिया, मोतिया. या माशा मोतिया नावाने ओळखतात. तरी तुमच्या गावात ह्या माशा का म्हणतात मका नक्की कमेंट करून सांगा. तसे माशाच्या वाटी आम्ही लावलेल्या आहेत. विकत घ्यायचे असतात तर यावा लवकर. बोट जरा दगदग करून हलता त्यामुळे आमचा कॅमेरा सुद्धा हलत आहे. अरे वा वा वा, स्विमिंग पूल मध्ये आलेला आहे मासा बांगडा. हे पहा मासेच मासे, मासेच मासे. गिच गिचबाय, हे एक नवीन मासा बघा. का मग मंडळी, मजा येते की नाही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हे मासे पाहून तुम्हाला काय इच्छा होते ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि असेच अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ते सुरमई आपल्याला पाहायला. तो मसाला दिसतोय. अजून एक सुरमई भेटली आहे बघा, अशी तोंड उघडून अशी आहे. वाव, मी वाटता अरे सुट्टा सुट्टा.
सुरमई अजून एक सुरमई सापडली आहे मोठी म्हणतात, बघूया. साईजने पण मोठी आहे ती. बापरे, 1.5 फूट तरी, 1.5 फुटापेक्षाही जास्त दिसते. ही पहा, मोठी सुरमई. अजूनही अर्धा जाळ झाला असेल खेचून आपला, नाही ना अजून अर्धाही जाळ आपला झालेला नाही खेचून. बघूया आता अजून पुढे काय काय भेटतं आपल्याला. एक अजून जरा मोठी सुरमई मध्ये असं वाटतंय. हे आपण आता जाळीचे मासे इथल्या ते साईडला करतोय ना, काही जण ते किनाऱ्यावर गेल्यावरती साईडला करतात, बनतात ना जास्त. हां, अच्छा, ते माशांची संख्या जास्त असेल तर ओके. मग ते किनाऱ्यावर सगळं जाळ एकदम नेऊनच ते वेगळे करतात. ओके, आता जरा माशांची संख्या कमी असल्यामुळे आपण इथल्या ते जाळ्यावरचे मासे काढून साईडला करत आहोत. नाही तर माशांची अशी रास मोठ्या प्रमाणात भेटते की ते जाळ्यापासून वेगळे करायला तेवढा वेळ पुरेसा नाही भेटत. त्यामुळे ते किनाऱ्यावर जाळा नेऊन ते वेगळे आपल्याला करावं लागतं. तर मंडळी, बोटीतून आपण आलोय खरं, पण आपल्याला सवय नसल्यामुळे कशी बोट अशी पाण्यावर ह्याची हालत आहे. त्यामुळे पोटात ढवळ्यासारखंही जरा होत आहे. त्यामुळे बोलायला जरा जमत नाही आहे जास्त. हा, तुम्हाला प्रयत्न करायचे असेल तर या बोटीतून येऊ शकता, असे मासेमारी करायला अनुभव घेऊ शकता तुम्ही सुद्धा या बोटीतून मासेमारी करत. जास्त करून बांगड्यांची संख्या जास्त आहे. सुरमई आपल्याला 6-7 फक्त भेटलेले आहेत. ढोमी, हा बघा ढोमी जिवंत आहे, थोडी फडफडते ही बघा. अरे वा,
मच्छीमार बांधवांना तुमका काय असं वाटतं आजचं हे मासे एवढे जाळ्यात सापडतात तर? असे भरपूर प्रमाणात कमी झाले आहे आता. म्हणजे जेवढे अजून संख्या मासे मारणारे पण वाढले ना. प्रगत तंत्रज्ञान झालं त्याच्यामुळे माशावर भरपूर फरक पडतो. मासा आणि ते परराज्यातील ट्रॉलर येतात त्यांच्यामुळे काहीतरीच फरक पडतो. ओके. सगळं ते रापणवाल्यापासून भोग्यावाल्यापासून सगळ्यांका मच्छीमारांका प्रॉब्लेम झाला म्हणजे सगळ्यांचे आपल्या कोकणी कोळी बांधवांचे मच्छीमारांचो घासच घेऊन जातात ते तोंडात. तर ही ट्रॉलरची जी मासेमारी आहे लेझर लाईट ती बंद झाली पाहिजे हा. मेन म्हणजे. तरच हा आपला ती कोकणी high speed बांधवांचा वाले येतात ना हा कर्नाटक ती मासेमारी जर या भागातली बंद झाली तरच आपला हे कोकणातील मच्छीवाले कोळी कसं बांधवांचा लहान धंदा चांगला होऊ शकतो अजून. मच्छीमारांचा विचार पण करत नाही. ते आता कुठे जरी भेटले तर डायरेक्ट उडवून जाणार. मागे जे हल्ली एक प्रकार घडलेला आहे. अच्छा. म्हणजे यांच्याशी उज्जत घालून देखील काही अर्थ नाही त्यांना. आपला ऐकणारा नाही. त्यांचे मासे आले का ह्या माशाला कोण विचारत पण नाही. रेट नसते या माशाला. अच्छा. त्यांचं म्हणजे हाय मोठे मोठे जास्त. हा मोठे स्टोरेज करून ठेवतात ना मासे. समजलं. बर्फा बिर्फा आतमध्ये मोठा जास्त प्रमाण असतं. आम्ही काय स्टोरेज करून ठेवू शकत नाही. आम्हाला एवढं मोठं मछली पण नाही येत. मशाने हा बरोबर लांब जाता येत नाही तेवढा जास्त दिवसासाठी. व आतापर्यंत एवढे मासे आपल्याला भेटले आहेत अर्ध्या जाळ्यामध्ये. आता बघूया जाळा पूर्ण कंप्लीट झाल्यावरती माशांची संख्या किती दिसते ती. काही बाजूलाही बोटी आहेत त्यातून पण कुजबूज आवाज येत आहे माणसांचा. आमच्या शेजारचे सुरमई आलेली आहे ही पा ताजी ताजी. एक सौंदळा पण आला. पडपडतोय. टाकून दे तिकडे. हे जाळं बारीक असल्यामुळे कसं याला याच्यातून काढायचं म्हणजे काढू. काढ माझ्या हातातून जाळा हे व्हायचा पाट्या बिट्याचा. परत गुंत. सुरमईचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आता. अजून एक सुरमई आलेली आहे पा. वाव. येऊन दे सुरमई येऊन दे. पायात त्या हातात हा हा हा. एक सुरमईचा दात लागलेला आहे त्यामुळे रक्त वाढत चाललेलं आहे बघा. दात लागले. आता थोडी हळी घालायची कमी झाली.
हे फेकून देतो ते मासे कोणते खात नाही ते आपण तर बारीकात पण टाकतोय. उडाव जेव्हा चालू असतो ना तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर मासे असतात. प्रॉन्स, बांगडे. म्हणजे माशांच्या तेव्हा भरपूर व्हरायटी पाहायला भेटते आपल्याला. याला भरपूर ठिकाणी वेगवेगळे मासे नाव आहे. जिवंत वरती आले सुरमईच्या वरती खवळा बोल खवळा खवळाला खाली परत जिवंत आहे. जिवंत बांगडो बघा पडपडता कसा. खाल्लाय केंडाने. केन माशाने खाल्ला त्याला. हा पहा केन मासा जो असतो त्याने याचा डोळा खाल्लेला आहे आताच. म्हणजे बोट चालली एक दुसरी कुठची तरी आवाज येतात. लाईट ब्लिंक होता. आपला जाळी जवळ आलेली आहे माशाची आता. तरी ते कोकणचं वाटाड ते मला वाचायलाच येत नव्हतं. वाटाड कोकणचं काय आहे ते? वाटाड्या म्हणजे वाट दाखवणारा. कुर्ली आणि त्याच्या खाली मासा बघा फडफड करतोय. ते आपण जाळ्याच्या टोकापर्यंत पोचलेलो आहोत आणि आजच्या या फेरीमध्ये आपल्याला हे एवढे मासे आज भेटले आहेत. जास्तीत जास्त बांगडाचे प्रमाण जास्त आहे. सुरमई काही क्वचितच भेटलेले आहेत आपल्याला. तारली बोट पण एकदम डुगू अशी हालत आहे पूर्ण. पाणी जसं वर खाली होतं तशी आपली बोटही हालत आहे. भेटायला पाहिजे. ही बघ रास आली माशांची. हे बघा माशांची रास आलेली आता. आयोवरून भाजून छोटे मारून घालायचे.
फडफड फडफड तारली वळवळते बघा. तारली मासा पंडा खाली. तरी आपली जाळी पूर्ण मासेमारी करून आजचा व्हिडिओ झालेला आहे. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भेटेपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.